ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं आहे की इन ट्रायंगल पी क्यू आर मध्ये यस हा मिड पॉइंट आहे. यस इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर चा यस हा मिड पॉइंट आहे. आणि अशा कंडिशन मध्ये आपल्याला पी क्यू ची व्हॅल्यू दिली आहे 11, पी आर ची व्हॅल्यू दिली आहे 17, त्यानंतर पी एस ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 13. तर आपल्याला क्यू आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सगळ्यात पहिल्यांदा क्यू एस आपण काढून टाकू आणि क्यू एस च्या डबल होऊन जाईल मग क्यू आर. क्यू एस च्या डबल होऊन जाईल क्यू आर, कारण यस हा मिड पॉइंट आहे त्या कारणाने. यस हा मिड पॉइंट आहे क्यू आरचा त्या कारणाने. याचे दोन इक्वल पार्ट झाले तयार. म्हणून बाय अपोलोनियस थेरम काय म्हणते पहा, ए क्यू स्क्वेअर म्हणजे काय लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड दोन्ही साइडचा स्क्वेअर की ऍडिशन ए क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. हा ए क्यू लिहिलं का, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इक्वल टू 2PS म्हणजेच काय तो मीडियन आहे तो मीडियन डबल जाईल 2PS स्क्वेअर आणि इंटू 2QR आहे का 2QS आहे का QSच आहे, क्यू प्लस आहे इथं हा QS 2QS. चला लेफ्ट हँड साइडला स्क्वेअर आहे आणि राईट हँड साइडला स्क्वेअर आहे. पी क्यू ची व्हॅल्यू 11 स्क्वेअर प्लस पी आर ची व्हॅल्यू आहे 17 स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू पी एस 13 स्क्वेअर आणि प्लस 2 इंटू क्यू एस ची व्हॅल्यू काढायची. 11 चा स्क्वेअर 121 प्लस 17 चा 289 2 इंटू 169 प्लस 2 QS स्क्वेअर. त्यानंतर याची ऍडिशन करून टाकू. याची ऍडिशन किती येते 289 आणि 121 0 1 9 11 9 9 10 11 त्यानंतर 3 आणि 1 4 बरोबर आहे 410 इक्वल टू याची मल्टिप्लिकेशन 1 9 18 8 चल 1 6 12 1 13 3 चल 1 2 1 2 1 338 त्यानंतर प्लस 2QS स्क्वेअर. त्याच्यानंतर हा टॉपिक जो आहे तो आपण लेफ्ट हँड साइडला घेऊन येऊ. 410 मायनस इकडे आणा 338 इक्वल टू 2QS स्क्वेअर. 410338 10तले 8 गेले 2 राहिले त्यानंतर इकडे राहिले 10 10तले 3 गेले 7 राहिले त्याने इथे 0 72 इक्वल टू 2QS स्क्वेअर. 2 ला इकडे आणा आता 72 डिवायडेड बाय 2 इक्वल टू QS स्क्वेअर. 72 किती होते 36 इक्वल टू QS स्क्वेअर इन रूट 36 इक्वल टू QS तर 6 इक्वल टू QS. therefore QS इक्वल टू 6. आता QS 6 आहे तर QR त्याच्या काय आहे डबल आहे त्या कारणानं therefore इथे लिहू शकतो therefore QR इक्वल टू 2 इंटू QS म्हणजेच काय 2 इंटू 6 इक्वल टू 12. अशा प्रकारे QR ची व्हॅल्यू 12 आहे.
आपल्याला पूर्ण एबीचं काम नाही ह्या क्वेश्चन मध्ये. एबी जी दिली आहे ती एबी तितक्या एबीचं काम नाही आपल्याला. हा AX पर्यंतचं काम आहे. त्या कारणाने आपण पहिल्यांदा AX ची व्हॅल्यू काढून घ्यायची. इन ट्रायंगल ABC मध्ये X इज मिड पॉइंट. X इज मिड पॉइंट ऑफ AB. एबीचा X मिड पॉइंट आहे, त्या कारणानं काय अंतर होऊन राहिलं आपलं AX. डायरेक्ट लिहून टाकतो AX इक्वल टू हाफ AB है की नाही. AB चे हाफ केले AX ची व्हॅल्यू जर काढायची आहे तर, कारण AX आणि BX हे सेम आहे, त्या कारणाने इथं हाफ केले आपण 10 चे. म्हणजेच काय AX ची व्हॅल्यू आपली निघाली 5 आहे की नाही. AX ची व्हॅल्यू आपली फक्त 5 आहे. आता आपल्याला अपोलोनियस थेरम यूज करता येते बाय या थेरम नुसार काय होणार, आजूबाजूच्या दोन साईडचा स्क्वेअर होणार. जान्हवी ह्या साईडचा आणि ह्या साईडचा काय होऊन जाईल, स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे, कारण ह्या साईड डिवाइड झाल्या ना, ह्या साईड डिवाइड झाल्या म्हणून ही साईड बंदी आणि ही साईड पूर्ण आहे. त्या कारण पूर्ण साईडचा स्क्वेअरची ऍडिशन. त्या कारणानं AC चा स्क्वेअर समजून घ्या थेरमला, AC चा स्क्वेअर आणि BC चा स्क्वेअर आणि इक्वल टू हे काय, हा जो मीडियन आहे त्या 2 याची 2 टाइम मीडियन 2XC चा स्क्वेअर आणि प्लस ह्या दोन पैकी एक कोणती घेतली तर चालते. तर आपण ही व्हॅल्यू काढली आहे, त्या कारण हे घेऊन घेऊ AX. तर 2AX चा स्क्वेअर. अशा प्रकारे आता याच्यात व्हॅल्यू टाकल्या काय ऑटोमॅटिक उत्तर निघलं. करा सॉल्व. किती 6 8 9 10 108. त्यानंतर इकडे नाही सॉरी चुकलं, 49 पाहिजे, 130. त्यानंतर 2XC स्क्वेअर प्लस 50 130 मायनस 50 इक्वल टू 2XC स्क्वेअर. याच्यातून 50 गेले किती 80 इक्वल टू 2XC स्क्वेअर. त्यानंतर हा 2 ला इकडे आणला म्हणजेच काय 80 डिवायडेड बाय 2 इक्वल टू XC स्क्वेअर म्हणजे 40 इक्वल टू XC स्क्वेअर इन रूट 40 इक्वल टू XC. 40चा स्क्वेअर रूट नाही निघत, त्या कारण त्याला काढा लागत. फोर्टीचा स्क्वेअर रूट पहा फॅक्टरायझेशन मेथडनं 20 इंटू 2 40 10 इंटू 2 इंटू 2 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 बस. त्याच्यानंतर आता हे निघणार बाहेर 4 आणि हा राहणार अंदर 5 2 10 आहे ना. असं निघाला आन्सर तुमचा 5 2 10. हा 2 घेतला 5 2 10 हा 2 निघाल बाहेर कॉमन. करेक्ट 2 बाहेर निघाला कॉमन आणि आत राहिला 5 2 10 बरोबर. आता मग लिहा इथं मीडियन इक्वल टू 2 रूट 10 कारण आपल्याला मीडियन काढायला लावला होता. लेंथ ऑफ द मीडियन नाही तर काय लिहिता येते आपल्याला PT इज अ परपेंडिक्युलर टू QR. PT हा परपेंडिक्युलर आहे QR वर. QR वर लिहिता येते किंवा QS वर लिहिता येते. त्याच्यानंतर आणखी S हा मिड पॉइंट आहे. S इज असं लिहिलंय काय क्वेश्चन मध्ये पहा बरं. S इज मिड पॉइंट आहे म्हणून असं काही लिहिलं नाही. ठीक आहे बर जाऊ द्या. काय म्हणते यस मीडियन आहे. PS मीडियन आहे म्हणजे यस हा मिड पॉइंट आहे की नाही. PS इज मीडियन
पी एस हा मीडियन आहे. बस झालं, इतकी इन्फॉर्मेशन आहे. बाकी इन्फॉर्मेशन जे असं नाही मिसिंगही झाली गिवन मधली तर काही फरक पडत नाही. त्यानंतर प्रूव्ह मधला टॉपिक पण. प्रूव्ह काय करायचा, हा टॉपिक प्रूव्ह करायचा आहे. पी आर स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 चा स्क्वेअर, हा टॉपिक. आता कसा प्रूव्ह करा पहा बरं. ज्याच्यामध्ये प्रूफ मध्ये आपल्याला लिहिता येते की सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेऊ, हा ट्रायंगल घेऊन घेऊ. म्हणजे ज्यावर स्टार केला हा 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल पीटीएस मध्ये अँगल पीटीएस किती आहे रे, 90 डिग्री. अँगल पीटीएस 90 डिग्री आहे आणि त्या कारणाने बाय पायथागोरस थेरम नुसार याचं इक्वेशन तयार करून टाकायचं. पायथागोरस थेरम नुसार इक्वेशन काय होणार की पी एस चा स्क्वेअर इक्वल टू पी टी चा स्क्वेअर प्लस टी एस चा स्क्वेअर. हे इक्वेशन करून टाकायचं आणि काय करून टाकायचं, याला सोडून द्यायचं, एक नंबर टाकून. मग आता आपण काय करू, आता आपण काय करायचं, आपल्याला पारे इथं प्रूव्ह मध्ये काय पी आर आहे. पी आर कुठे आहे लक्ष द्या, हा टॉपिक आहे पी आरचा. त्यानंतर पी एस कुठे आहे, पी एस हा आहे. त्यानंतर क्यू आर कुठे आहे, तर हा एवढा मोठा क्यू आर आहे, हा क्यू आर. त्यानंतर एस टी कुठे आहे, एस टी हा एस टी आहे, एवढा भाग एस टी. त्यानंतर क्यू आर कुठे आहे, तर क्यू आर हा आहे. म्हणजे हे साईडचा काही उल्लेखच नाही होऊन राहिला याच्यामध्ये, ह्या साईडचा काही उल्लेख नाही आहे. बाकी सर्व साईड आल्या याच्यामध्ये, ही नाही आहे, ही नाही आहे, ह्या दोन नाही आहे. मग त्या कारणानं आपण काय करायचं, ही साईड नाही, याचा यूज नाही आहे, आपण हा वाला ट्रायंगल घेऊ. हा वाला सुद्धा राईट अँगल ट्रायंगलच आहे की नाही. कोणता, पी टी आर. आपण पी टी एस घेतला होता पहिल्यांदा पी टी एस हा छोटावाला ट्रायंगल घेतला होता. आता पी टी आर घ्यायचं. आता बघा, इन ट्रायंगल पी टी आर मध्ये अँगल पी टी आर इक्वल टू 90 डिग्री आणि त्या कारणाने बाय पायथागोरस थेरम. आता त्या थेरम नुसार काय आहे, पी आर चा स्क्वेअर. हे बघा पी आर चा स्क्वेअर आला का नाही, पी आर चा स्क्वेअर लेफ्ट हँड साइड येऊन राहिली बरोबर. पी आर चा स्क्वेअर इक्वल टू पी टी चा स्क्वेअर, पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. हा टॉपिक झाला इथपर्यंत. आता समोरचा भाग असा आहे, नाही सेकंड अजून याला सॉल्व्ह करू ना आपण, याला सॉल्व्ह करायचं. आता पी आर चा स्क्वेअर जो आहे, पी आर स्क्वेअर इक्वल टू आता पी टी प्लस टी आर आहे की नाही, तर टी आर. हा टी आर ची काय व्हॅल्यू आहे पहा बरं, टी आर ची काय व्हॅल्यू आहे, टी आर हा सांगून राहिलो, टी आर ची व्हॅल्यू काय आहे आपल्यापाशी, टी एस प्लस एस आर आहे की नाही. टी आर म्हणजे टी एस प्लस एस आर. म्हणून मी काय करतोय की पीटीचा स्क्वेअर तसाच लिहितो, इथं आला नाही आहे पीटीचा स्क्वेअर, बरं पाहू आपण नंतर. पीटीचा स्क्वेअर त्याच्यामध्ये मी प्लस करतो आहे, टी आर म्हणजे टी एस प्लस एस आर, आणि टी आर चा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर राहील आहे की नाही. आता नंतर हा कसा सॉल्व्ह केला आपण हे लिहून टाकू आपण, कारण टी एस आर हे एका सरळ रेषेवरचे पॉइंट आहे ना, कॉलिनियर पॉइंट आहे, त्याच्या कारणानं पी आर चा स्क्वेअर टी एस आला याच्यात, हे बाय एस टी म्हणजे टी एस आहे आणि एस आर आला आहे, एस आर नाही आला, ठीक आहे. पाहू त्याचं काही ना काही होईनच. ज्याच्यामध्ये आता आपण इथं फॉर्म्युला यूज करू शकतो, ए प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये ए चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर, आणि त्या कारणानं पीटीचा स्क्वेअर आपण तसंच ठेवू आणि प्लस या ठिकाणी ए चा स्क्वेअर, हा ए टॉपिक आहे आणि हा बी टॉपिक आहे असं समजा. ए चा स्क्वेअर म्हणजे टी एस चा स्क्वेअर प्लस 2 इंटू टी एस इंटू एस आर प्लस एस आर चा स्क्वेअर, ठीक आहे. हा टॉपिक झाला. इथं फॉर्म्युला लागला तो फॉर्म्युला लिहून टाकू, ए प्लस बी स्क्वेअर
इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर इकडे आता काय होऊ शकते, हे बघा, पीटी स्क्वेअर, लक्ष द्या, पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, पी एस स्क्वेअर. त्या कारणाने फ्रॉम वन नुसार या स्टेटमेंटला कन्व्हर्ट करून टाकू. म्हणजेच काय, पी आरचा स्क्वेअर तसाच राहील लेफ्ट हँड साईडला, पी आर स्क्वेअर तसाच राहील, आणि ह्या दोघां मिळून व्हॅल्यू टाकू आपण फ्रॉम वन नुसार पी एस स्क्वेअर, पी एस स्क्वेअर. ठीक आहे ना, ह्या दोघां मिळून आपण व्हॅल्यू टाकली, ह्या दोघां मिळून व्हॅल्यू टाकली आपण. त्यानंतर बाकीचे नंबर तसेच लिहून देऊ, 2ts इंटू एस आर, त्यानंतर प्लस एस आर स्क्वेअर, एस आर प्लस एस आर स्क्वेअर, बरोबर आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एस आर, आला प्रश्न एस आरचा. एस आर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्याला एस आर पाहिजेच नाही, एस आर पाहिजेच नाही, कुठंच एस आर नाही आहे, एस आर नाही पाहिजे. मग काय पाहिजे, तर क्यू आर पाहिजे, आहे की नाही. काय काय भेटलं ते लिहून पाहून घेऊ आपण. पी आर भेटला, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पी एस भेटला, ठीक आहे. त्यानंतर टी एस म्हणजे एस टी भेटला, आहे की नाही, हा एस टी आहे. त्याच्यानंतर आता फक्त हा एस आर नाही पाहिजे, तर एस आरच्या जागी क्यू आर पाहिजे, आहे की नाही. तर एस आर काय आहे, एस काय आहे, मिड पॉइंट आहे. क्यू आरचा, क्यू आरचा म्हणजेच काय, एस आर म्हणजे काय होते रे, कोणाचे हाफ केले म्हणजे एस आर भेटणार, क्यू आरचे हाफ केले म्हणजे एस आर भेटणार. त्या कारण एस आरच्या ऐवजी मी काय टाकू शकतो, क्यू आरचे हाफ. क्यू आरचे हाफ केले तर आपल्याला एस आर भेटते, क्यू आरचे हाफ केले म्हणजे आपल्याला एस आर मिळते. त्या कारणाने मी काय करतो आता, पी आर स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस 2ts आणि इंटू एस आर म्हणजेच काय, क्यू आर हाफ प्लस क्यू आर हाफ, आहे की नाही, बरोबर. आणि त्याचा स्क्वेअर देतो. हे आपण फाइंड आउट कोणती व्हॅल्यू केली, फ्रॉम वन नुसार कोणती केली रे, हो, इथे फ्रॉम वन, इथे फ्रॉम वन झाला. आणि इथं लिहितो आपण की एस आर म्हणजे काय, तर एस आर म्हणजे क्यू आरचा हाफ. त्याच्यानंतर आता काय होईल, हा टॉपिक मल्टिप्लिकेशनचा टॉपिक आहे, हा टॉपिक लक्षात घ्या, हा टॉपिक मल्टिप्लिकेशनचा टॉपिक आहे. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये रेड्यूस होतो नंबर, त्या कारण हा 2 आणि हा 2 काय झाला, कॅन्सल झाला. आता काय राहिलं रे आपल्यापाशी भेटायचं, काहीच तर नाही राहिलं, सरस आलं, बरोबर. टी एस म्हणजे काय होते, एस टी, आणि इंटू काय होणार, क्यू आर प्लस क्यू आर अपॉन 2 चा स्क्वेअर. तर आता याची अरेंजमेंट करून टाकू व्यवस्थित यांच्यानुसार. पी आर चा स्क्वेअर तसाच आहे, पी एस तसाच आहे, इथं क्यू आर पाहिजे, पी आर स्क्वेअर इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस ह्या इकडे तिकडे घेऊ शकतो, क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 त्याचा स्क्वेअर. हे आहे प्रूव्ह दॅट टर्म. सायन्सच्या